जेवढं खर्च लागेल तेवढं मी देणार. त्यांचं जे काही घर बांधण्याचा खर्च आहे ते मी माझ्याकडनं वैयक्तिक सगळं झालं की सांग मला किती खर्च आहे मी माझ्याकडनं देतो. आपण त्यांचा खर्च आपण स्वतः आपल्या पक्षाकडनं त्या घरातून त्या माणसाला. नमस्कार, मी अविनाश जाधव, मनसे पक्षनेता आणि ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष. मी आज सातपाटी समुद्र किनाऱ्याजवळ आहे. सातपाटी ग्रामपंचायत ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ग्रामपंचायत आहे. तो मागील 3-4 दिवसात जो काही पावसाचा तडाखा सुरू होता त्या दरम्यान ह्या किनाऱ्यालगत असलेली जी घरं आहेत त्यांना प्रचंड नुकसान झालं. आमच्या सरपंच ताई मला सतत फोन करत होते आणि सांगत ताई इथं येऊन भेट देऊन जा, कारण आम्हाला कुठल्याही प्रकारची मदत मिळत नाही. ज्या दिवशी मनसेचे सरपंच इथे बसले तेव्हापासून आमचा सतत पाठपुरावा ताई करतायत, आपला रुपेश करतोय की या ज्या किनाऱ्यापट्टीवरती घरं आहेत त्यांना सरळ पाणी आतमध्ये येतंय. आणि तुम्हाला एक माझ्या व्हिडिओमध्ये ऍड केलं जाईल की लोकांच्या घरचा खालचा फाउंडेशन तुटून या भागातल्या लोकांची घरं तुटायला आलेली आहेत. 2-3 वर्ष पत्रव्यवहार केल्याच्या नंतरही जिल्हाधिकाऱ्यांकडनं कुठली मदत मिळत नाहीये, सरकारकडनं कुठली मदत मिळत नाहीये. खरं तर हा पाणी जो वाढतोय हा मागच्या 2 वर्षापासून वाढायला लागलेला. ज्या वेळेपासून वाढवण मंदिराची भराई सुरू केलेली आहे तेव्हापासून या भागात पाणी वाढत चाललेलं आहे आणि त्याचा सरळ नुकसान हे या स्थानिक समुद्र किनाऱ्यानगत असलेले मच्छीमार असतील किंवा राहणारी लोक असतील यांना होत आहे. आमची टीम ही पूर्ण प्रयत्न करते की या लोकांना पूर्णपणे मदत मिळाली पाहिजे, परंतु जी मदत सरकारकडनं किंवा इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडनं मिळणं आवश्यक आहे ती आम्हाला मिळत नाहीये आणि त्याच्यामुळे इथली लोक प्रचंड नाराज आहेत. विकासाच्या विरोधात आम्ही नाही. वाढवण बंदर व्हावं, इथल्या तरुणांना नोकऱ्या मिळाव्यात, या सगळ्या गोष्टी व्हाव्यात, पण त्याच्यासोबत स्थानिकांचा देखील विचार केला जावा. जर समुद्रात भराव होतोय याचा अर्थ इथल्या आजूबाजूच्या असलेल्या गावांना त्याचा तडाखा पडतोय. जर तुम्ही पाहाल इथली बरेचशा उंच घरांना देखील तडे पडलेले आहेत. एक घर असं आहे की त्याचं खालचं फाउंडेशनच वाहून गेलेलं आहे. सो याच्यात जर सरकारने आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने जर वेळेत दखल घेतली नाही तर या भागात प्रचंड मोठं नुकसान होईल. फक्त सातपाटीचंच नाही, आजूबाजूला असलेल्या अनेक समुद्र किनाऱ्यावर असलेल्या गावांचं नुकसान होईल. याच्याकडे सरकारने गांभीर्याने पाहिलं पाहिजे. या विषयात आम्ही सन्माननीय राजसाहेबांची देखील भेट घेणार आहोत. पण जर खरंच सरकार जागृत असेल आणि सरकारला या विषयामध्ये लोकांच्या बाजूने उभं राहायचं असेल, सरकारने अजून पावसाळा सुरू झालेला नाहीये. मागे लाटांचा आवाज जर तुम्ही ऐकला तर तुम्हाला कळेल की कशा प्रकारे पावसाळा सुरू व्हायच्या आधीची परिस्थिती आहे. 10 तारखेनंतर ती परिस्थिती अजून वाईट होईल, 10 जून नंतर, आणि या भागातली घरं वाहून जाण्याची भीती देखील आहे. सो सरकारला विनंती आहे की सातपाटी परिसरातील जी काय आमची टीम आहे, सरपंच असतील, आमचे मनसेचे पदाधिकारी असतील, सगळे ग्रामपंचायतमधले सदस्य असतील, हे पाठपुरावा करतायत, त्यांना मदत करा. नाहीतर उद्या तुम्हाला पस्तावा झाल्यासारखं होईल की सरपंचबाई सांगत होत्या पण आम्ही काम केलं नाही आणि या भागातल्या लोकांच्या जीवावर ते देतील. पुन्हा भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र.